हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण घरच्या घरी असा मस्त हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी बनवणार आहोत, अगदी हॉटेल स्टाईल। तर हा असा काळा बघून घ्यायचा मसूर। तर मी हा मसूर मस्त 1 वाटी घेतलेला आहे। तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून रात्रभर भिजत घातलेला होता। तर मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे तो रात्रभर भिजून। तुम्ही बघू शकता केवढा फुगलेला आहे। तर मी हा रात्रभर भिजवला होता। तर तुम्ही 5 ते 6 तास पण भिजू शकता, पण मी सकाळी करणार होते म्हणून रात्रीच भिजत घातला होता। तर हा मसूर मी 1 वाटी म्हणजे 150 ग्रॅम घेतलेला होता। त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट कांदा भरपूर लागतो ह्या अख्खा मसूरला। तर मी इथे 300 ग्रॅम कांदा घेतलेला आहे। तो अगदी बारीक मस्त चॉपरने बारीक कापून घेतलेला आहे। ह्याला जास्त मसाले लागत नाही, काही नाही। लसूण लागतो, कांदा, लसूण, शेवटी आपण कोथिंबीर गार्निशिंगला टाकतो, हिरवी मिरची, जिरे आणि लाल तिखट, मीठ, बस एवढंच साहित्य लागतं ह्याला। आणि ह्याच्यातूनच इतका सुंदर असा अख्खा मसूर तयार होतो, अगदी हॉटेल स्टाईल। हे सर्व आहे ना, रेसिपीची चव ही कांद्यावर अवलंबून असते। त्याच्यामुळे हा कांदा कसा फ्राय करायचा, कसा परतून घ्यायचा, त्याच्यावर सगळी अख्ख्या मसूरची रेसिपी हॉटेल स्टाईल अवलंबून आहे। तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। मी अगदी ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी करते आहे। चला तर सुरुवात करू। तेल घालतीये 2 चमचे। कांदा घालूया सर्वप्रथम। आता हा कांदा आपल्याला अगदी सतत हलवत छान आपल्याला करून घ्यायचा आहे। आपल्याला ह्या कांद्यावरच आपल्या अख्ख्या मसूरची रेसिपी अवलंबून आहे टेस्टसाठी। तर त्यासाठी हा कांदा आपल्याला असा मस्त सुंदर असा मऊ करून घ्यायचा आहे सतत हलवत। तर आपण करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी सतत कांदा चमचा हलवत कांदा अगदी छान परतून घेते। आपल्याला तो ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान तो परतून घ्यायचा आहे। जवळजवळ 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा कांदा असाच एकसारखा परतत राहायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कसा करून घेते आहे, असं करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि गुलाबी रंगावर आपण त्याचा कलर सुद्धा बघा कसा चेंज झालेला आहे। गुलाबी रंगावर आपण करून घेतलेला आहे। तर आता तो जरा थोडा साईडला करायचा। आणि आता आपल्याला आपण सुरुवातीला जिरे घातलेले नाहीये, आता जिरे घालायचे। जर सुरुवातीला जिरे घातले असते तर मग ते जास्त आपले झाले असते, त्याच्यामुळे आता आपल्याला टाकायचे आहे। जिरे घेतलेलं आहे मी 1 चमचा। ते छान आपण परतून घेऊया। लसूण क्रश केलेला घालणार आहे मी 1 ते 1.5 चमचा। लसणाचा फ्लेवर अगदी ह्या अख्ख्या मसूरला सुंदर येतो, त्याच्यामुळे लसूण थोडा जास्तच घालायचा। आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालूया। आणि आता परत सर्व एकत्र करूया आपण आणि छान परतूया। आपल्याला कांदा अगदी स्मूथ करून घ्यायचा आहे। जसं पावभाजीचं कसं स्मॅश केल्यावर कसं होती तशी अगदी स्मॅश सारखा आपल्याला हा कांदा करून घ्यायचा आहे। तर आपल्या अख्ख्या मसूरची टेस्ट हॉटेल स्टाईल करण्यासाठी एक आपण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ते म्हणजे इथे खाण्याचा सोडा। तर हा खाण्याचा सोडा घातल्यामुळे आपल्या अख्ख्या मसूरला हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल चव येणार आहे। तर मी हा घेतलेला आहे 1/4 चमचा। तर ते घालूया आपण, ऑप्शनल आहे। जर तुम्हाला हॉटेल सारखी चव हवी असेल तर तुम्ही
सोडा घालू शकता। आपण म्हणतो घरी हॉटेलसारखी अख्खा मसूर होत नाही, तर हे बघा रंग कसा पिवळा झाला सोडा घातल्यामुळे। आणि आता फेस येणार, तुम्ही बघू शकता फेस येणार आणि हलका कांदा, अगदी हलका होणार। तुम्ही बघू शकता कसा हलका कांदा झालेला आहे आपला, आणि असा फेस आला आणि कलर सुद्धा कांद्याचा बदलला आणि सुंदर कांदा ह्याच्याने अगदी स्मॅश सारखा अगदी दाणेदार असं मस्त छान होणार। ह्याच्यामुळेच चव अख्ख्या मसूरला येते, बाकी जास्त मसाल्यांची काही गरज नाही। कांदा आता जे काय आपण हे बनवतोय ह्याच्यावरच टेस्ट मसूरची अवलंबून आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्ही बघू शकता कसा मस्त झालेला आहे आपला कांदा। मी जवळून पण दाखवते, बघा कसा झालेला आहे कांदा। आपण किती कांदा घातला होता, कसा मऊ झालेला आहे आणि प्रमाण पण त्याचं कमी झालेलं आहे, असा छान होतो आणि किती फेस आलेला आहे तुम्ही बघू शकता। असाच करून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये मी किंचित मीठ घालणार आहे। आपण कढीपत्ता घालू फ्लेवरसाठी, मला आवडतं कढीपत्त्याची टेस्ट म्हणून मी कढीपत्ता घातलेला आहे। तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मला कढीपत्त्याची टेस्ट ही आवडते मसुराला म्हणून मी घातले। चवीनुसार मीठ घालूया आपण, 1 ते 1.5 चमचा। काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा घालूया। कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घालूया। हळद घालूया। आता सर्व मस्त परतून घेऊया। छान परतून घेऊया मस्त मसाले तेलामध्ये। आणि इथे आपण भिजून ठेवलेला मसूर होता अख्खा, तो पाण्यासकट घालायचा आहे आपल्याला। छान हलवून घेऊया। तुम्हाला सुरुवातीला वाटेल की पाणी भरपूर झालेलं आहे, पण नंतर जसा जसा मसूर हा आपला शिजला जातो तसं पाणी आटलं जातं। तर हे आता आपल्याला मोठा गॅस करूनच, फ्लेम मोठा ठेवूनच आपल्याला उकळून घ्यायचा आहे, मस्त छान शिजून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावर अर्धवट, आणि आपण शिजून घेऊ मस्त मोठ्या गॅसवर। आता आपण अर्धवट झाकण ठेवून मस्त 5 ते 6 मिनिटं शिजवायला ठेवला होता। आता बघूया कसा झाला आपला अख्खा मसूर, तुम्ही बघू शकता। अजून त्याला शिजायला अजून 5 ते 10 मिनिटं लागणार। मी तर पाणी उकळून ठेवलं होतं, अजून पाणी आपण घालूया। आता आपण तडका करणार आहोत त्याच्यासाठी। आता आपण तडका करू। मी 2 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरं घालूया, लसूण क्रश केलेला घालूया आणि 2 लाल मिरच्या घालूया आणि छान वरतून तडका देऊया आपण। बघू शकता तुम्ही आपला अख्खा मसूर कसा सुंदर झालेला आहे, अगदी सुगंध तर इतका सुंदर, अगदी जसा आपण हॉटेलला खायला जातो सेम तसा सुगंध सुटलेला आहे। वरतून कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली, वाटण घाटण न करता, गरम मसाले न वापरता, फक्त जिरे लसूण लाल तिखट कांदा लसूण मसाला बस,
एवढ्या साहित्यामध्येच इतका सुंदर हॉटेलसारखा अख्खा मसूर आपण घरच्या घरी करू शकतो। आता छान शिजलेला पण आहे मऊ, तुम्हाला दाखवू शकते। हे बघा कसा शिजलेला आहे। तर आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। तर आज मी असा मस्त ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल अख्खा मसूर घरच्या घरी बनवून दाखवला आहे। अगदी सुगंध, अगदी आपण जे खायला जातो हॉटेलमध्ये सेम तसाच सुगंध आहे। तुम्ही बघू शकता, काही मसाले लागत नाही त्याला, गरम मसाले नाही, वाटण घाटण न करता इतका सुंदर अख्खा मसूर घरच्या घरी होतो। आणि हा तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो। अगदी अप्रतिम लागतो, अगदी मस्त अशी टेस्ट येते घरच्या घरी हॉटेल स्टाईल। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताज किचन वाईट्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा असा अख्खा मसूर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला तो। तर चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत बाय।